तर तो म्हणला की एक सेटिंग असते ती मी तुम्हाला करून देतो. तुम्हाला 1000 रुपये लगेच तुमच्या वॉलेटमध्ये जमा होतील, पण मला 500 रुपये द्यावे लागतील. तर मी म्हणलं असं कसं भाऊ, एवढं कसं काय? तर तो म्हणतो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फुकटमध्ये 500 भेटतायत ना. मी म्हणलं तसं नाही भाऊ, मी काय करणार. तो बोलला किती देणार तुम्ही? नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ आहे ना, तर आपल्या रिक्षा आणि कारवाल्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, ऑटो क्लिकर कोण तुम्हाला चालू करून देत असतील. काही जण ऑटो क्लिकर म्हणतात, काही जण त्याला जामर म्हणतात. XYZ अशा किती अशा लिंक असतात, काही पेड असतात तर काही अनपेड असतात. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही धंदा जास्त हो या आशेने ते चालू कराल किंवा काही पेड असतात तर ते तुम्ही पैसे भरून ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि त्याचे मेंबरशिप घेऊ शकता आणि असं करू शकता. पण मित्रांनो, ह्याच्यातून काय होते माहितीये काय? जेव्हा आपण ऑटो क्लिकर चालू करतो, ते कारण ते आपण जेव्हा धंद्याला निघतो तेव्हापासून ते आपण जेव्हा धंदा ऑफ करतो म्हणजे ऑफ ड्युटी करतो तोपर्यंत तुम्ही ते चालू ठेवणार असता. आणि त्याच्यातून मित्रांनो काही दुष्परिणाम होतात ना, ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी स्पष्ट करणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत. तर तुम्ही ऑन केल्यापासून ते आपण जिथपर्यंत त्याला ऑफ करत नाही तिथपर्यंत ते आतमध्ये आपल्या मोबाईलमध्ये ऑपरेट होत असतं. आपल्या मोबाईलचा पूर्ण ताबा त्याच्याकडे असतो. काही म्हणजे ते क्लिकच नुसतं करत असतं. आपण बोटाने जे क्लिक करतो त्याच्या 10 पटीने त्याचा फास्ट क्लिक असतं. तर ते आपला मोबाईल पूर्ण कव्हर करतं पूर्ण आतून. तर ह्याच्यामधून आपला मोबाईल खराब होऊ शकतो. तुमचा मोबाईल जास्त दिवस टिकू शकत नाही. तर काही रिक्षावाल्याने आपल्याला ट्रिप लवकर बसावी या उद्देशाने चांगले चांगले म्हणजे भारीतले मोबाईल घेतलेले असतात. जास्त किमतीवाले. आणि त्या मोबाईलमध्ये तुम्ही असं समजा कुठली थर्ड पार्टी ऍप घेत असाल आणि ती समजा तुमच्या मोबाईलचा पूर्ण ताबा घेत असतील, तर ते आतमधून तुमचा मोबाईल पोकरून पूर्ण डबा करून टाकतील मोबाईलचा. तर कुणी अशा ऑटो क्लिकरच्या किंवा याच्या जामरच्या नादाला लागू नका. आपल्याला पण त्यातल्या सेटिंग सर्व माहिती आहेत, पण आपण करत पण नाही आणि आपण दुसऱ्याला सांगत पण नाही. जे महत्वाचं आहे तेच सांगायचं. तुम्हाला खरं सांगतो, आपण जेव्हा चॅनल चालू केला तेव्हापासून आपल्याला या सेटिंग माहिती आहेत सगळ्या. खूप जण दाखवायचे आपल्याला की असं करा, अशा ट्रिप भेटतील. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, तुम्ही मोबाईल फ्री ठेवा. म्हणजे मोबाईलमध्ये असं काही जाम असेल मोबाईल असं काहीच ठेवू नका, म्हणजे जास्त स्टोरेज. तर ज्या काही आपल्याला न वापरणाऱ्या ज्या अशा काही फाईल आहेत त्या तुम्ही डिलीट मारा. आणि समजा काही फोटो असतात जे आपल्याला जास्त असेल म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर असतील ते तुम्ही डिलीट मारा. मोबाईल फ्री ठेवा, तुमचा मोबाईल हँग वगैरे ठेवू नका. तर तुम्हाला आपोआप ट्रिप भेटतात. तुमचा जर रिचार्ज मारलेला असेल ऍपला तर आपोआप ट्रिप भेटतात. या जामरच्या नादाला लागू नका तुम्ही. पण त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, म्हणजे जे कोणी जामर वापरतात त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता ट्रिपा भेटू शकतात, पण भविष्यात तुम्हाला तुमचा मोबाईल तरी परकाम होईल, नाही तर त्याच्यापासून तुम्हाला कोणताही मोठा फटका बसू शकतो. कारण तरी ऍप कोणतीही लिगली नसतात. ते तुमच्या मोबाईलचा कधी ताबा घेऊन तुमच्या सोबत कधी फ्रॉड होईल हे पण सांगू शकत नाही. तर असल्या ऍपच्या नादाला लागू नका. ह्या ऍपना ओला, उबेर ह्या पण कंपन्या मान्यता देत नाहीत. मध्ये बंद झालं होतं. आता कोणते कोणते तुम्ही नवीन नवीन सेटिंग आणता आणि त्या लोकांना सांगता. तर असं करू नका. तुम्ही ज्यांना हे सेटिंग चालू करून देताय त्यांनाही माहित नसतं की हे आपल्याला चांगलं आहे की भविष्यासाठी त्याचे काही वाईट परिणाम आहेत. त्यांना धंदा करायचा असतो. आता नवीन यंग जनरेशन मध्ये जे काही ड्रायव्हर असतात तर त्यांना काय फक्त धंदा कव्हर करायचा असतो. त्यांच्या उद्देशाने ते घेतात. पण एखादा वेळेस उद्या त्यांच्यासोबत एखादा कोणता फटका बसला किंवा त्यांचा एखादा बँक फ्रॉड झाला तर तुम्ही त्यांना कधी सहकार्य करणार नाहीत की हे पैसे कुठे गेले असतील. तेव्हा तुम्हाला पोलीस स्टेशन ह्याच्या त्याच्या चक्रा मारावं लागणार. त्यामुळे तुम्ही नॅचरली धंदा करा मित्रांनो. जेवढा नॅचरल धंदा कराल तेवढा तुमच्यासाठी पण शेप आहे आणि ज्याच्या नशिबात असतात ट्रिपा ते त्याला भेटू दे. तुम्ही जामर लावून घेणार, दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घेणं कधीही चांगलं नाही. ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटेल. फक्त तुम्ही एक्स्ट्राचं काय त्याच्यामध्ये ऍड करू नका. तुम्ही जेवढा आता पैसे कमवाल ना तेवढा तुमचा जेव्हा कधी फ्रॉड होईल ना तुमच्यासोबत तेव्हा नक्की तुम्हाला त्याचं तेव्हा त्याचे तुम्हाला नक्की परिणाम भोगावे लागतील. तर जेवढं तुम्ही नॅचरल करणार तेवढंच चांगलं आहे. तुम्ही नॅचरल धंदा केला तर धंदा होतो मित्रांनो. फक्त मेहनत करा. कोणाचेही असं नादाला लागू नका. सर्व रिक्षावाल्यांना माझी कळकळीची विनंती आहे. तुम्हाला कोणी असं जामर चालू करून देईल, हे चालू करून देईल, ते चालू करून देईल. तर असाच प्रकारचा माझ्यासोबत एक स्कॅम झाला होता, तुम्हाला सांगतो मित्रांनो. मी एक ठिकाणी गेलो होतो बाहेर आणि तिकडनं आलो मी ट्रेननी आणि पुणे स्टेशनला उतरलो होतो. तर पुणे स्टेशनवरून मी इकडे निगडी साईडला यायला उबर बुक केली आणि त्या उबेरच्या रिक्षातून मी आलो. तर बोलता बोलता असं आमचं बोलणं चाललं होतं. त्याच्यात मी पण बोललो की मी पण रिक्षावाला आहे. तर तर मग त्याने बोलता बोलता मला उबर मधलीच एक सेटिंग सांगितली. तर तो बोलला तुमच्या किती ट्रिपा झालेत, किती ट्रिपा मारता तुम्ही रोज? तर म्हणलं भरपूर मारतो मी. तर तुम्हाला एक ही सेटिंग माहिती आहे का? तर मी म्हणलं कसली? 1 महिन्यात तुम्हाला 1000 रुपये उबर कडून मी काढून देतो. म्हणजे आता लगेच काढून देणार, पण ते तुम्ही 1 महिन्यात एकदाच करू शकता असं मला बोलला. तर मी म्हणलं कसं काय? तर तो म्हणला की एक सेटिंग असते ती मी तुम्हाला करून देतो. तुम्हाला 1000 रुपये लगेच तुमच्या वॉलेटमध्ये जमा होतील, पण मला 500 रुपये द्यावे लागतील. तर मी म्हणलं असं कसं भाऊ, एवढं कसं काय?
तर तो म्हणतो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फुकटमध्ये 500 भेटतायत ना. मी म्हणलं तसं नाही भाऊ, मी काय करणार. तर तो बोलला किती देणार तुम्ही. मी त्याला म्हणलं 100 रुपये मी तुला देईल, पण माझ्या समोर मला करून दाखवावी लागेल तुला सेटिंग ती. तर तो बोलला नाही भाऊ, मी नाही दाखवू शकत. मी करून देतो, फक्त मला 500 रुपये दे. म्हणलो नाही जमणार तसं. तर असं बोलत बोलत मग आमचं जरा गाडीतून येताना थोडं चांगलं काय बोलण्यात आमचं जरा चांगलं म्हणजे आम्ही घेत गेलो. दाखव भाऊ काय होतं, मी पण रिक्षावाला आहे, तू पण रिक्षावाला आहे. तर त्यांनी 100 रुपये घेतले माझ्याकडून. मी 100 रुपये दिले त्याला, म्हणजे जे आपलं ऑटोचं भाडं झालं त्याच्यात मी त्याला 100 रुपये ऍड करून त्याला पाठवले. आणि मला तिकडनं 1000 रुपये त्यांनी काढून दिले. ते कसं काढून दिले आणि त्याचा मला पुढं कसा फटका बसला ते पण तुम्हाला सांगतो. तर त्यांनी काय केलं माहितीये का, मला दाखवत नव्हता तो, पण मी बघितलं ते. तर मी बोललो त्याला की मला दाखवल्याशिवाय मी काय तुझ्या हातात मोबाईल देऊ शकत नाही. तर त्यांनी काय केलं माहितीये का, जेवढ्या माझ्या अगोदर ट्रिप कंप्लीट झाल्या होत्या ना, तर त्या कंप्लीटच्या तो कंप्लीट टाकत होता. म्हणजे की ह्या ट्रिपचा मला टोल मिळाला नाही, असं तसं. तर आणि त्याच्याकडून मग तिकडनं कंपनी आपल्याला प्रत्येक कंप्लीट मागे 250 रुपये रिफंड करत होते. तर दिले कंपनीने. 1000 रुपये आले माझे. 4 बुकिंगचं त्यांनी हे केलं, कंप्लीट केली. आणि म्हणजे टोलची कंप्लीट करीत हो. रिक्षाला कुठं टोल असतो का. तर हे केलं त्यांनी. आणि 8 दिवसांनी माझं अकाउंट मायनसमध्ये गेलं. आणि मला कंपनीकडून फोन आला की तुम्ही असं कसं काय रिक्वेस्ट टाकले ह्याच्यामध्ये की तुम्हाला टोल मिळाला नाही, असं तसं. तुम्हाला रिक्षाला कुठं टोल असतो, रिक्षाला टोलच नसतो ना. तर मी म्हणलं नाही केलेलं आम्ही असं काय. आता काय बोलणार, आता त्यांनी काशी केलेली, आता मी काय बोलणार. तर दुसऱ्या वेळी तुम्ही असं करू नका, नाही तर तुमची आयडी ब्लॉक होईल. तर माझं अकाउंट मायनसमध्ये गेलं. म्हणजे ते 100 रुपये माझे गेले ते गेले. आणि समजा अजून काय मी अजून दुसऱ्यांना कुणाला करून दिलं असतं, मला पण ते येत होतं करायला, पण आपण ते कुणाला पण करून दिलं नाही की बाबा तुला 1000 रुपये मी काढून देतो. खूप ठिकाणी म्हणजे पुणे स्टेशनला खूप अशी लोक थांबायची तेव्हा, किंवा सीएनजी पंपावरती पण असे खूप लोक थांबायची तेव्हा रिक्षावाले, की तुम्हाला असे 1000 रुपये काढून देतो, 500 रुपये तुझे, 500 रुपये माझे. तर असे स्कॅम असतात मित्रांनो. आता त्यांनी समजा मी त्याला 100च दिले होते, पण एखाद्याने 500 दिले असते तर त्याला 500 रुपयाला चुना लागला असता. पण मी 100 दिले होते, मी हुशार झालो. मी म्हणलो हे काहीतरी शाळा करील, उद्या आपल्याच अंगलट येईल ती, कोण असं पैसे द्यायला बसलेलं नाही. तर मित्रांनो, हे तुम्ही आता जामर वापरताय, हे ऑटो क्लिकर वापरताय, आज ना उद्या त्याचा तुम्हाला 100% फटका बसणार. तर ह्या जामरच्या नादाला लागू नका मित्रांनो. तुम्ही नॅचरली धंदा करा. जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला भेटेल. फक्त जामरवाले आहेत ना, ते आज तुम्हाला सेटिंग करून देतील, पण उद्या तुमच्यासोबत काय फ्रॉड झाला, तुमचं बँक अकाउंट खाली झालं, तर कोणच तुमच्या जवळ येणार नाही. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.